हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज माझं तुम्हाला धावपळीतच डेली रुटीन्स शेअर करत आहे. इथं मी पनीरची भाजी करणार आहे. त्यासाठी कांदा कापून घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो कापायला घेतला आहे. तर कांदा छान परतायचा. आणि ही मी कढई जी आहे ती मी स्पेशल तळण्यासाठीच ठेवलेली आहे, कारण जास्त तेलकट सारखं तळलं तर कढई काळी होती, म्हणून ही स्पेशल त्याच्यासाठीच आहे. काळ्या मसाल्याची भाजी असेल किंवा असं पनीरचं असेल, जिथं जिथं कांदा तळायचा असतो आपल्याला तेव्हा मी ते वापरते. आणि इथं मी सगळं टोमॅटो कट करून घेतलं. इथं 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 3 लहान साईजचे टोमॅटो घेतले. तर हे छान लालसर परतून घ्यायचा कांदा. आणि हे 4 ते 5 माणसांसाठी सफिशियंट होती भाजी. आता लसूण सोलून घेतलेलं आहे मी. लगेचच जे आपलं किचनवरती असतं ते पण साफ करून घ्यायचं, म्हणजे पसारा उरकतो. इथं काजू घेते मी, आणि काजू पाकळी घेतलेली मी काजू पाकळीच वापरते भाजीला शक्यतो, कारण अख्खे काजू आहे ना कधी कधी आतमधून खराब होतात, त्याच्यामुळे ना भाजीसाठी स्पेशल मी काजू पाकळी आणते. तर आता पहिले जे काजू आहेत ते काढून घेतलेत, आणि त्यानंतर मग जे 2 पॅकेट आणलेले होते ते मी त्याच्यात हे नवीन काजू भरून ठेवते. आणि असं लगेचच्या लगेच करून ठेवलं का आपल्याला पण कसं कचरा निघून जातो. तर इथं मी काजू भरून ठेवलेत. त्यानंतर आता हे तसं बराच वेळ लागतो कांदा परतायला, 5 ते 6 मिनटं लागतात. त्यानंतर मी त्यात टाकते टोमॅटो, आणि टोमॅटो पण छान मऊ होऊ द्यायचा, म्हणजे कसं पटकन नंतर भाजी पण आहे ना ग्रेव्ही छान हे होते. नाहीतर ते कट करून म्हटलं ना, इथं किचनवरचं सगळा मी कचरा भरून घेतला, तोपर्यंत परतत मी बाकीचे पण काम आवरत असते. आता त्याच्यात पटकन मऊ होण्यासाठी मीठ टाकते, आणि मीठ ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकायचं. तर मीठ टाकलं आहे त्याच्यात. आता मीठ टाकून पुन्हा हलवून घेतलं आहे. तर त्याच्यात लसूण आणि आलं टाकलं. तर इथं ऊन चमकले त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. लसूण, आलं आणि काजू टाकून घेतले. आता हे बंद केलं आहे, आणि थंड होऊ द्यायचं. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची वाटणात, म्हणजे कसं चव छान येते. ते थंड होईपर्यंत मग इथं मी पीठ मळून घेत आहे. पीठ लवकर मळून घेतलं म्हणजे कसं भिजतं छान. आणि इथं पीठ मळायला घेतलं आहे. पिठामध्ये आता मीठ टाकते आहे, आणि मीठ टाकल्यानंतर तेल टाकायचं थोडंसं. तेल टाकल्यावर पाणी टाकून पटकन मळून घेतलं आहे मी ते. आणि आपलं पीठ मळायचं होईपर्यंत ते छान थंड होतं. तर असं सैलसरच मळायचं थोडंसं पीठ, म्हणजे चपाती कडक होत नाही. आता इथं माझं पीठ मळून झालं आहे. लगेच पीठ चाळून घेऊन डबा ठेवून द्यायचा, म्हणजे किचनवरती जास्त राडा होत नाही. आता जे आपण हे केलेलं होतं ते मिक्सरमधून काढून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे भाजी कशी मिळून येते. नाही तर काही जाड वाटलं ना तर भाज्या पाणी सुटल्यासारख्या होत्यात. पुन्हा मी गॅस ऑन केला आहे, आणि गरम पाणी करायला ठेवलं. त्याच कढईत मी करून घेतलं. जास्त भांडे खराब नाही होत मग, आणि तेलकट कढई असते त्याच्यामुळे मग त्यातच ते करून घेतलं. तोपर्यंत इकडं मिक्सरमधून फिरून घेतलं कढईत. तोपर्यंत पाणी पण गरम झालं. आता पनीर जे आहे ते कट करून घेते, आणि 250 ग्रॅम पनीर आहे. पनीरचे असे फारसे मोठे तुकडे नाही करत मी, मिडियम साईजच करते. एकदम छोटे पण नाही आणि एकदम मोठे पण नाही. पनीर कसं आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं, म्हणून पनीरचे क्यूब करून घेत आहे. तोपर्यंत इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे. सगळं पनीर इथं मी कट करून घेते. तेल गरम झालं, आता त्याच्यात पनीर टाकले. पनीर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कधी जरी डेअरीमध्ये जास्त दिवस राहिलेलं जरी असलं तर फ्राय केल्यानंतर कसं त्याचा स्मेल वगैरे निघून जातो.
आणि मग ते छान फ्राय होतं आहे तोपर्यंत. आता मी ते डब्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. असं परतलेलं पनीर त्या पाण्यात टाकलं ना तर पनीर सॉफ्ट होतं. आता यामध्ये मी मिक्सरमध्ये केलेली ग्रेव्ही टाकली आहे तेल टाकून. आणि फास्टमध्ये मी रुटीन तुम्हाला शेअर करते. यामध्ये आपला पनीर मसाला, लाल मिरच पावडर आणि हळद पावडर हे मिक्स करून घेतलं आहे. हे असं पाण्यात मिक्स करून घेतलं ना तर भाजीला कलर छान येतो असं तेलात टाकण्यापेक्षा. म्हणून पनीरच्या भाजीला मी असंच टाकते. आता ते छान तेल सुटेपर्यंत त्याला परतू द्यायचं. तोपर्यंत इकडे चहा ठेवलेला होता, चहा घेते. आणि उन्हाळा असल्यामुळे चहा जास्त काही घेऊ नाही वाटत आहे. इकडं तेल संपलेलं होतं किटलीतलं, तोपर्यंत मग तेल टाकलं. काही डब्यात काढून घेते, म्हणजे कसं लावायला बरं पडतं. जे शिल्लक राहिलं ते झाकण लावून ठेवता पण येतं. आणि अशी निथळण्यासाठी पिशवी त्या किटलीवरच ठेवून देते. तोपर्यंत इकडे छान आपलं तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला. आता त्यात पाणी टाकते मी. जे आपलं मिक्सरचं भांडं असतं ते हिसळून टाकायचं. त्यात बरंचसं हे राहतं, मसाला लागलेला असतो मिक्सरच्या भांड्याला. आणि असं एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही करायचं. मध्यम केली ना भाजी, त्याचं टेक्स्चर छान राहतं आणि हेल्दी राहते तशी पनीरची भाजी. मुलांना पण आवडते. इकडं मी पातेल्यात पुन्हा एक्स्ट्रा गरम पाणी करून घेतलेलं आहे, लागलं तर टाकण्यासाठी. आणि काम करत म्हणजे स्वयंपाक करत करत मी बाकीचे पण काम आवरून घेत असते. पण किचन ऑटो मला क्लीनच लागतो. कसं स्वयंपाक करताना कसं फ्रेश वाटतं. मग तोपर्यंत भाजी तिकडं चांगली होते, तोपर्यंत इकडं मी कपडे भिजत घालायला आली आहे. कपडे एकदा पावडरमध्ये टाकले ना तर धुताना पटकन निघतात मग, आणि कपड्याचा वास वगैरे पण येत नाही. इथं मी सगळे कपडे एकदा निरमा पावडरमध्ये टाकते. आणि सध्या पावसाचं वातावरण, त्याच्यामुळे कपडे लवकरच धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पुढं मी पुन्हा किचनकडं आले. तोपर्यंत छान तिथं उकळी आली होती. आणि मग त्यात मी जे आपलं पाण्यात टाकलेलं जे पनीर आहे ते टाकते. आणि असं पाण्यात टाकून, गार पाण्यात जर पनीर टाकलं ना तर छान सॉफ्ट होतं ते. नाहीतर ते गरम असं काढून घेतलं ते रबरासारखं होतं मग ते. त्यानंतर आता त्याच्यावर पुन्हा मी तिकडं भाजी उकळते. तोपर्यंत तिथं काही भांडे पडले होते ते हे करून घेते. मी स्वयंपाक करत करत बाकी बरंचसं काम आवरीत असते. आणि इथं आमचं बोरचं पाणी, त्याच्यामुळे भांड्याला ना डाग पडतात. त्यामुळं मग थोडे घासले का तेवढेच धुवून घ्यायचे, पुन्हा थोडे घासले का तेवढेच धुवून घ्यायचे, असं करते. त्यामध्ये मध्ये असं काही पोरांनी आवाज दिला का तिकडं पण बघायला लागतं. तिकडं भाजी होईपर्यंत मी सगळे भांडे आवरून घेतलेले आहेत. आणि सकाळी सकाळी खूप धावपळ असते. मुलगा क्लासला जातो, त्याच्यामुळे त्याचं पण आवरून द्यायला लागतं. इथं काहीतरी सांगते, त्याच्यामुळे तिच्याकडे गेले. इथं पुन्हा सगळे भांडी घासून मी सगळे क्लीन करून घेते. नळावरती वगैरे पण उडतं म्हणून. आणि बोरचं पाणी असल्यामुळे नळाला ना खूप पांढरे क्षारचे डाग पडतात. त्यानंतर ही जी घासणी असते त्याच्यात जे खरकट अडकतं मी ते सगळं धुवून ठेवत असते, म्हणजे घासणीचा पण कसा वास येत नाही. त्यानंतर इकडं पाण्यावाले आले ते खाली आमच्या, मग पाणी आणायला गेले. पाणी घेऊन आल्यानंतर इथं जी कोथिंबीर होती आपली ती हे केली. आणि भाजीला बघा छान कलर आला आहे. आता तुम्हाला याच्यात दिसतं नाही आहे तेवढं. त्यानंतर मग देवपूजा आज साहेबांनीच केलेली होती.
तर नमस्कार करायला गेले मी फक्त. आणि आता इथं लगेच चपात्या करून घेते. तर चपात्या मगाशी जे मळून ठेवलेलं होतं छान पीठ भिजलं होतं, तर ते तेल लावून छान मळून घ्यायचं. म्हणजे चपाती कशी सॉफ्ट होते एकदम. आणि थोडंसं पातळच मळायचं पीठ, म्हणजे कसं चपाती लाटताना त्रास होत नाही आपल्याला. पटकन होतात चपात्या, फास्ट लाटतं. आमच्या घरी चपाती पातळच लागते, जाड चपाती नाही खात कोणी. तर पटपट मी चपात्या करून घेतल्या लगेच. चपात्या होत असताना जेवायला दिलं मुलांना. त्यांचं जेवण झाल्यानंतर कसं ते क्लासला जातात. मग छान दळण छान आलेलं असतं, त्याच्यामुळे चपात्या छान होतात. बघा कशी टम्म फुगली चपाती आपली. इथे मी पटपट सगळ्या चपात्या करून घेते. आणि सकाळी काम जर असं सोयीस्कर केलं तर सगळे कामं पटपट होतात. तुम्ही जर नुसतं भाजी चपाती स्वयंपाकासाठी जर तिथं किचनमध्येच उभं राहिलं तर वेळ खूप जातो आपला. इथं देवाला ताट केलेलं आहे, आणि जे देवाला ताट केलेलं असतं तेच मग मी मुलांना किंवा कोणी बी जे बसतं घरात आमच्या त्यांना देते. त्यानंतर इथं कपडे धुवून आज आभाळ होतं म्हणून वरती टेरेसवर आले कपडे वाळत घालण्यासाठी. आणि गावी गेलेलो होतो त्यामुळं खूप कपडे पडलेले होते. तर इथं सगळे कपडे वाळत टाकते मी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि चला मी व्हिडिओचा एंड करते. बाय.